आयुष्यावर मनापासून प्रेम करणारं पण त्याचबरोबर तत्वांची चौकट सुद्धा पाळणारं चिरतरुण व्यक्तिमत्व. वाचनाची प्रचंड आवड, शेकडो कविता अगदी तोंडपाठ आणि मिश्किल स्वभाव यातून निर्माण झालेला एक अप्रतिम वक्ता. गांधीवाद आणि समाजवादाचा सुरेख संगम पाहायला मिळणारं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे दत्तात्रय बाळकृष्ण ताम्हाणे. गांधीवाद तुम्ही जपलेला आहे. काय होतं त्यांच्या बरोबर काम करणं, त्यांच्या या तत्वांवर काम करणं? खरं म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करणं आणि तो करीत असताना आत्मक्लेश किती झाले तरी ते सहन करणं हा गांधींनी मूलमंत्र आम्हाला दिला. गांधींच्या आश्रमात असताना राहताना देखील तिथली सकाळी रात्री गांधी आश्रमामध्ये जी मंडळी मुक्कामाला असतील त्यांना सकाळी संडास साफ करण्याचं काम यायचं. आणि ते संडास साफ करणं म्हणजे टोपलीचे संडास, त्या टोपल्या उचलायच्या आणि खताचे खड्डे तयार केले होते त्याच्यामध्ये तो मैला नेऊन टाकायचा. किती मैल्याची टोपली घेतल्यानंतर मला माझ्या मनातले जे काही अहंकार होते एका क्षणामध्ये गळून पडले आणि एक नवा माणूस निर्माण झाल्याचं मला वाटतं. म्हणजे हलकं काम करण्यामधून माणसातल्या मनातले अहंकार गळून पडू शकतात हा एक माझा मोठा अनुभव. आजकालची जी तरुण पिढी आहे ती राजकारणामध्ये उतरताना खूप मेजॉरिटी लोक उतरायचं नाही, राजकारणात यायचं नाही म्हणतात. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही इन्फ्लुएन्स कसं कराल की तुम्ही राजकारणात या? काय सांगता यायचं नाही, परंतु आपली राज्यघटना ही आमूलाग्र बदलायला पासून सगळं होईल. काही करतील, काही सांगता यायचं नाही. म्हणजे शांततेने करतील, मारामाऱ्या करतील, काही करतील, परंतु या आत्ताच्या परिस्थितीच्या विरुद्ध एक उठाव मोठा थोडा तरुणाचा होणार आहे आणि तो पुढल्या 5 वर्षामध्ये. शेवटी मनुष्याचे केवळ अशा वातावरणामध्ये जगू शकत नाही. आताच्या तरुण मनांच्या मध्ये इतके नैराश्य आलेले आहे का ते केव्हा तरी त्यातनं एक विस्फोट होणार आहे असं मला वाटतं आणि ते बघायला मी हयात राहणार आहे.